Hello, hello. This is the My Artifact episode number 970. आजची तारीख आहे 4 आहे का आजची तारीख? यस, आता शनिवार आहे ना. या ॲक्च्युली आता कधी बघ, आजची तारीख आहे ॲक्च्युली 5. बट कसं आहे की हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड, कालचा म्हणजे आजचा ॲक्च्युली. आता राईट ना 2:30 वाजले आहे. या तर 2:30 वाजता म्हणजे काइंड ऑफ लाईक दॅट की आजची जेन्युअली 5 तारीख आहे. बट दिस इज द आर्टिफॅक्ट एपिसोड अबाउट 4th नोव्हेंबर. म्हणजे कालचा. या यू शुड से कालचा. म्हणजे जरी नाही का दिवस सुरू झाला नाही, 5 नोव्हेंबर जरी तारीख आली आहे, बट तरी आपण म्हणजे कसं एक वेळचा दिवस गेला गेला. या म्हणजे रात्रीचे 12 नंतर 1 जरी मिनिट झाला ना, तर तो कालचा दिवस, आजचा नवीन दिवस. तर आपण काल जे केलं ते हार्डली 1 किंवा 2 मिनटं अगोदरच केलं. या तर 1 किंवा 2 मिनटांनी इतका का फरक पडतो? या 1 किंवा 2 मिनिट म्हणजे टाईमाचा फरक खूप आहे. या वेळ प्रश्न याचा नाही आहे की 1 किंवा 2 मिनटाचा. प्रश्न याचा आहे का आपण त्याला किती वेळ लावत आहे त्या गोष्टीसाठी. कधी कधी वेळ निघून जाते. आपल्याला वाटते की आपण टायमावर या साऱ्या गोष्टी करून राहिलो आहे, बट कधी कधी वेळ निघून जाते आणि आपल्याला वाटते की आता आपण जस्ट खूप वेळ आहे समोर. मग देन रिअलाईज होते की साला वेळ खूप झाली राव. आता क्विट करायचं आहे. वेळ कधी थांबत नाही. दॅट्स द ब्युटी ऑफ थिंग. कारण सांगू, जेव्हा नाही का आपण खूप आपल्याला जे आवडीचं काम जेव्हा आपण करतो ना, तेव्हा वेळ का फटसे निघून जाते का माहीतच नाही पडत. चला जस्ट लाईक मला प्रेस करणं खूप आवडते. या कपडे प्रेस करणं इज माय फेवरेट हॉबी. आणि म्हणजे असे गाणे लावून त्याचे बॉलिवूडचे, आणि मी का 1 का 2 का अरे पूर्ण डझनभर कपडे आणणं भाऊ, मस्त प्रेस करतो. आणि त्याच्यामध्ये मला टाईमचा काही पताच नाही झाला, एकदम रापसे निघून जाते. मित्रांसोबत टाईम स्पेंड करतो, दॅट इज ऑल्सो अमेझिंग थिंग. कारण त्याच्यामध्ये नाही का टाईमची काही माहीतच नाही पडत. भडाभड वेळ निघून जातो. कारण ज्या गोष्टीमध्ये आपल्याला मजा येते, त्या कामामध्ये मजा येते, तेव्हा वेळेवर आपलं लक्षच नसतं राव, आणि ते वेळ एकदम रपसे निघून जाते. मग जेव्हा नाही का कोणतं काम आपल्याला आवडत नाही, तर तो वेळ इतका जास्त हळू चालतो ना का बहुत जास्त. जस्ट लाईक पढाई करताना. या ॲक्च्युली मी म्हणायचो का पढाई करताना म्हणायचो म्हणजे तुला आताही वाटते का तू पढाई करताना वेळ खूप हळू जाते? या यू कुड से दॅट. या मला एवढंच म्हणायचं आहे की वेळेच्या अगोदर आपण सगळे कामं केले पाहिजे. वेळ गेल्यावर आपल्या हाती काहीच नसते. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर गोष्टी समजण्यात आल्या तर आपण त्याला पटकन समजू शकतो, असं मला वाटते. ओके, वेळ कशाची आता तुला ऑलरेडी सांगावं लागेल का काय? ओके, आर्टिफॅक्ट एपिसोड चलो सांग देते. आज ॲक्च्युली सकाळी मला फोन आला होता. आज ॲक्च्युली शनिवार, आणि आज ॲक्च्युली कोणी येणार नव्हतं. सो मी पण म्हणलं आज कोणी येत नाही तर मी पण नाही जात म्हणलं. तर 9:30 वाजेपर्यंत मी झोपूनच होतो. उठलो, दात वगैरे घासले, हातपाय वगैरे धुतले, नाश्ता केला आणि मग मी मोठ्या वडिलांकडे जातो म्हणलं.
वडील पण म्हणे मोठ्या वडिलांकडे चालला जा म्हणे, त्यांची तब्येत थोडीशी खराब आहे आणि तिकडे थोडं काम सुरू आहे, तर ते थोडंसं वाडीला काही सामान वगैरे लागन, तर त्यांच्यासोबत तू मार्केटमध्ये जा म्हणे, सामान वगैरे घेऊन ये म्हणे. ठीक आहे. तर मी गाडी काढली, तर जाताच मी पिंटरीकडे जातो म्हणलं, कारण त्याचा पेनड्राईव्ह होता माझ्यापाशी, सो पेनड्राईव्ह दिला मी त्याला. तेवढ्यात विशालचा फोन आला, म्हणे की श्रुती डोबळे आहे ना, तिला रोट्याचा ऑर्डर द्यायचा आहे म्हणे, तर ती तुझ्या घरी येऊन राहिली म्हणे, तिच्यासोबत जा म्हणे, 1-2 ठिकाणी रोट्याचा ऑर्डर देऊन दे म्हणे. असा पिंटीला फोन आला. तर मी पण तेच होतो, तर ठीक आहे चलो म्हणलं. तेवढं श्रुती डोबळे पण आली. मग गेलो आम्ही 1-2 ठिकाणी, दिला ऑर्डर. तेवढंच नाही का, मला फोन आला त्यांचा, ते बजाज स्टीलवाल्यांचा. तर ते म्हणे इंटरव्ह्यूसाठी तुम्ही येऊ शकता का म्हणे आज. मी म्हणलं आज पॉसिबल नाही होईल, बट माझं मंडेला पॉसिबल होईल म्हणलं. ओके ठीक आहे. मग मी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हे काय आहे काय. वेल फर्स्ट थिंग फर्स्ट, का कोणतीही जॉबची वगैरे ऑफर आली ना, तर त्याला रिग्रेट नको करू. पहिली इंटरव्ह्यू दे. असं नको म्हणू का माझे याच फील्डमध्ये स्किल आहे आणि मला इथेच वर्क करायचं आहे आणि मी माझंच गाणं लावतो. ना 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 ना, त्यांच्या कंडिशनने म्हणायचं, या मेंटेनन्समध्ये काम केलं, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आय कॅन डू दिस. इंटरव्ह्यू तर दे, एक्सपिरियन्स घे, नंतर पहा राव जमत नाही जमन. हे जमन नाही जमन इट्स नॉट थिंग. म्हणजे मी याच्यासाठी जॉब नाही घेऊन राहिलो आहे का मला नागपूरला जॉब भेटली पाहिजे. नो ना ना ना. आणि मला डिझाईनमध्येच का जायचं आहे ॲक्च्युली, काहून तुला असं मेंटेनन्समध्ये ते एक्सपिरियन्स आहे, तुला मेंटेनन्समध्ये फटसे जॉब भेटून जाते, तर व्हाय डोंट यू ट्राय इन मेंटेनन्समध्ये. तू डिझाईनकडेच का आवडला आहे. वेल ॲक्च्युली मी डिझाईनकडे वळलो नाही. माझं एक काहीतरी स्टेप्स आहे. स्टेप म्हणजे लाईफमधले काही लेवल आहे. लेवल म्हणजे एक लॅड असते. बट जेव्हा आपण करिअर चॉईस करतो ना, तेव्हा लॉट्स ऑफ वेज असतात, खूप सारे. आणि नाव वी आर इन 2017, सो असे काही वेज आहे ज्याला आपण इमॅजिन पण नाही करू शकत. हू नोज समोर कोण जाऊन कोण बनणार काही माहीत नाही. आता जरी आपल्याला वाटते का आपल्या क्लासमधला एकदम थर्ड क्लास मुलगा जो नेहमी नापास व्हायचा, आज तो सॅमसंगमध्ये काम करत आहे. सो रिअली गुड थिंग. का हू नोज वॉट कुड हॅपन. तर जे काही होईल आणि जे काही तुझ्यासमोर येईल याच्यासाठी आपण स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे. राईट राईट. तुला काय म्हणायचं आहे. मला म्हणायचं आहे की का म्हणायचं आहे या डोक्यातून येऊन न राहिलं. व्हॉट्स दॅट वर्ड. कसं आहे की लाईफ करिअर चॉईस करताना का खूप सारे वेज असतात. इकडे जायचं आहे, इंजिनियरकडे जायचं आहे, मेडिकलमध्ये जायचं आहे, पोलीस भरतीमध्ये जायचं आहे की आर्मीमध्ये जायचं आहे. हे जे जस्ट एक प्रकारे स्ट्रॉंग फील्ड आहे. हे इंजिनिअरिंगमध्ये पण खूप सारे वेज आहे, मेडिकलमध्ये पण खूप सारे बहुत सारे वेज आहे यार, का सांगू. ओके. तर माझं कसं मी प्लॅन कसा केला आहे ॲक्च्युली, का ते या डिझाईनमध्ये मी जिथे ॲज हे करून राहिलो आहे, क्लासेस करून राहिलो आहे, याच्यातून मला जॉब घ्यायचा. 1 वर्ष एक्सपिरियन्स समजा जर मला नागपूरमध्ये भेटत आहे, मग डेफिनेटली मी जास्त पैसे घेऊन मी पुण्याला जाऊ शकतो आणि विथ एक्सपिरियन्स टू. आणि तेही माझ्या फेवरेट फील्ड डिझाईन फील्डमध्ये. या बट समजा जर मी मेंटेनन्सचं काम पुन्हा घेतलं, पुन्हा नागपूरला इथेच स्थायिक झालो, ठीक आहे, बजाज स्टीलमध्ये आहे, तुला 24-25 हजार रुपये सॅलरी आहे. ओके, ऑल राईट, ठीक आहे. देन वॉट की
तू नागपूरमध्ये स्थायिक झाला आणि देन तुला तुझ्या करिअरवरून, तुझ्या डेस्टिनीवरून तुझी थोडीशी नजर हटली, मग काय करशील? यू जस्ट बिंग रिअली सेटल पर्सन. मग या आर्टिफॅक्ट एपिसोड करण्याचं काही महत्त्वच राहणार नाही. स्वतःच्या लाईफला बिल्डअप करण्यासाठी काही महत्त्वच राहणार नाही. कारण आपण लाईफ तर ऑलरेडी सेटल केला आहे ना. या मला आता 24,000 रुपये जॉब भेटते पेमेंट. पुढल्या वर्षी माझं इन्क्रीमेंट होईन तेव्हा मला 35,000 रुपये जॉब भेटन. समोर माझं ग्रॅज्युएशन पण सुरू आहे. सो या माझं 1-2 वर्षात ग्रॅज्युएशन पण होऊन जाते. जसं माझं ग्रॅज्युएशन झालं आहे तेव्हा माझी एज करीब 29 किंवा 28 राहील. माझ्यापाशी चांगला एक्सपिरियन्स आणि जॉब पण राहील. तेव्हा माझी सॅलरी काय 50 किंवा 50 किंवा 55,000 रुपये सॅलरी राहील. एवढ्या मोठ्या पैशामध्ये मी नागपूरमध्ये तर आरामात एक चांगला फ्लॅट घेऊन घेईन. या आता चांगला व्यक्ती आहे, वर्धेमध्ये राहतो, चांगला पैसे कमवतो आणि स्वतःचा फ्लॅट आहे. सो आईवडील लग्नासाठी फोर्स करेल आणि मग देन चलो ठीक आहे, कोई बात नाही, शादी कर लेंगे. केली शादी, देन नथिंग डूड. मग काहीच राहणार नाही ना, तुझ्या लाईफचा मिनिंग काही राहणार नाही. या म्हणजे कसं आहे की आपण डेस्टिनीचा वे तर दुसरीकडेच आहे. आपण चाललो दुसऱ्यात भोकात. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ना ते राहते दुसरीकडे आणि बाकीचे नाही का वेज नाही का एक प्रकारे ऑफर करतात की तुम्ही माझ्या वेनी या. मग आपण अट्रॅक्ट होतो आणि देन हे बघ, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज एक अशी गोष्ट मी शिकवणार आहे जे शायद कोणी शिकवली नसेल किंवा कोणा फिल्ममध्ये वगैरे ऐकली नसेल. या कसं आहे की मोठी डेस्टिनी म्हणजे मोठे प्रॉब्लेम्स. ॲक्सेप्ट करता ना. या बट या मोठ्या डेस्टिनीला अचीव न करण्यासाठी पण दुसरे पण डेस्टिनी क्रिएट होते आणि ते काफी चीप दरात भेटते आणि ते काफी आपल्याला असं अट्रॅक्टिव्ह वाटते आणि आपण तिकडे जातो कारण ती गोष्ट लवकर भेटू शकते त्या डेस्टिनी जे अदर डेस्टिनी आहे. बट ते काफी दूर असते आपल्या रिअल डेस्टिनीपासून आणि त्या फेक डेस्टिनीपासून. मग त्या फेक डेस्टिनीवर आपण सेटल होऊन जातो आणि रिअल डेस्टिनीला विसरून जातो. म्हणण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही जेव्हा नाही का करिअर चॉईस करताना किंवा करिअर बिल्डअप करण्यासाठी तुम्ही काही ना काही हातपाय मारतात तेव्हा काय म्हणायचं आहे, हां तेव्हा एक प्रकारे स्पर्म माहीत आहे. स्पर्म म्हणजे लेड नाही रे. स्पर्म म्हणजे एक प्रकारे ते नाही आहेत का एकदम तुम्ही यूट्यूबवर ब्राउज करता तेव्हा अचानकप्रमाणे ॲडव्हर्टाईज येते. तुम्हाला पाहायची तर राहत नाही बट ते पाहावं लागते 15 सेकंडसाठी. स्किप पण करता नाही येत. अशाच प्रमाणे आहे ते एक प्रकारे तुम्हाला अट्रॅक्ट करतात की बस देखो भाई मेरे, देखो बस 10 सेकंड के लिए देख लो. मग आपण अट्रॅक्ट होतो, मग लिंकवर जातो आणि मग लॉग इन करतो अँड देन डू वॉट एव्हर यू वॉन्ट. जे आहे ते क्लिअरली बोल. असं थर्ड पर्सन किंवा अशा पद्धतीने नको बोलू. ओके ठीक आहे, चलो क्लिअरली बात करते. व्हॉट अबाउट पुणे? जस्ट नीड अ टाईम. या टाईम म्हणजे किती वेळ? तुला आत्तापासून तयारी करावं लागेल. आत्तापासून तयारी म्हणजे कसं का म्हणजे ॲक्च्युली करू का? हे बघ, आता तुझ्यापाशी जॉब नाही आहे. तुला जॉब भेटून राहिली ती नागपूरमध्ये भेटून राहिली, ते मेंटेनन्समध्ये भेटून राहिली. समजा जर तू मेंटेनन्समध्ये जॉब घेशील तर इट विल डिस्ट्रॉय युअर डेस्टिनी. ओके ठीक आहे, बेटर आहे तू डिझाईनकडे जा म्हणजे जेणेकरून तू पुण्याला चाललं जाईल. बट बेस्ट ऑप्शन मला वाटते आणि जे की काफी ट्रू पण आहे ते आहे की वडिलांना कन्व्हिन्स कर या गोष्टीसाठी का वडील मला पुण्याला जायचं आहे
थोडेसे पैसे पाहिजे, वडिलांना थोडासा त्रास देईल, थोडासा त्रास येईल, पण तू त्यांना 30,000 रुपये माग, जास्त मागू नको. या 30,000 रुपये घेऊन पुण्यामध्ये 1 महिन्याला राहण्याचा जुगाड पाणी होऊन जाते. ठीक आहे, तुझ्यापाशी 1 महिना राहीन. रक्ताचं पाणी कर, हाडाचं तेल कर, जॉब घे. पुण्याला डिझाईनचे जॉब घेणं महत्त्वाचं नाही आहे. आपण जॉब घेत होतो पुण्याला जासाठी, बट राईट नाव आता आपण स्वतःचा खर्च करून पुण्याला चाललो आहे. तर आता जॉब कोणताही घे, तू मॉलमध्ये झाडू पोछाई करणं, काही कर. त्याच्यानंतर फिल्म स्कूल जॉईन कर. अँड देन हे वाटते तेवढी इझी नाही राहू. वडिलांसोबत कसं काय बोलू मी या साऱ्या गोष्टी? वडिलांना कशा काय मागू यार 30,000 रुपये? प्लीज, आता एवढं तर करावंच लागेल. कारण कसं की वडिलांना सांगणं तर महत्त्वाचंच आहे या साऱ्या गोष्टी. आणि याच्यामध्ये फेक चुकीची गोष्ट तुला बिलकुल सांगायची नाही. हां, तुला टेलिंग खरं सगळं सांगायचं आहे आणि त्यांना विश्वासात घेऊन सांगायचं आहे. ओके, ॲक्च्युली मी आता एवढा सिरियस गोष्टी करणार नव्हतो या रात्री 2:30 वाजता वगैरे. ॲक्च्युली माझं पोट आहे भरून आणि मी इथे वरती घुमून राहिलो आहे आणि इथली थंडी आहे करीब 15 किंवा 16 डिग्री सेल्सिअस. या रात्रीची थंडी, टू मच थंडी. मला बहुत जास्त थंडी लागून राहिली, पण मला फिरायचं पण आहे. तर आता का करावं? तर स्वेटर घालून येणार डूड. अरे अजीब इंसान आहे यार तू. अरे हो यार, चला स्वेटर घालून आलं तर बरं झालं असतं यार. मग तेव्हा चांगला आर्टिफॅक्ट एपिसोडवर मस्त रेकॉर्ड केला असता. चांगला घालून येते का स्वेटर? घालून यार, माझं पोट थोडं जास्तच आहे ना, मला खूप काही बोलायचं आहे. दिस आर्टिफॅक्ट एपिसोड. आर्टिफॅक्ट एपिसोड इथेच क्लोज कर. आपण नाही का थोडंसं बस 10 मिनटात मी फटसे स्वेटर घालतो, मस्त बोलू का कोणताही टॉपिक.